ठीक चालतंय. ओके, आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑलरेडी पाहिले. कॉमन नेमचा पार्ट राहिलाय आपला. कोणता राहिलाय? कॉमन नेमचा पार्ट. ठीक आहे, तो आपण नंतर पुन्हा कंडक्ट करूयात. तो व्हिडिओ याच्यामध्ये ऍड केला जाईल. ओके, कॉमन नेम मध्ये जर सांगायचं झालं वरच्यावर सांगतोय, त्याचं थोडंसं इन डिटेल एक्सप्लेनेशन काय एवढं नाही, हार्डली एक 15 ते 20 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, पण आज आयसोमर आता लिहिलंय तर आधी आज आपण आयसोमर कंप्लीट करू, मग तुम्हाला मी ते कॉमन नेम सर्व सांगेल व्यवस्थित. ठीक आहे, कॉमन नेम मध्ये होतं काय पहा, जसं की पहा आपण प्रोपेन लिहितो. काय लिहितो आपण? प्रोपेन. याचा अर्थ काय असतो? स्ट्रेट चेन. ओके, प्रोपेन याचा अर्थ काय असतो? स्ट्रेट चेन. 3 कार्बन ना प्रोपेन. ठीक आहे, याला म्हणतो आपण प्रोपेन. परंतु ओके थांबा, अजून एक घेऊयात आपण. CH2 CH3. बोला आता काय नाव? पेंटेन. काय नाव? आता याला समजा ब्रांच लागली. काय लागली याला? CH2 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 CH3. बरोबर लागली का ब्रांच? ठीक आहे, ओके झाला, आलं का? ठीक. आता पहा याला काय म्हणतो आपण कॉमन नेम मध्ये? आयसोपेंटेन. काय म्हणतो त्याला आपण? थांबा, 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि हा 6वा आला का? 4 5 6. हा ठीक आहे, चला. आयसो आणि किती कार्बन आहे टोटल? 6 कार्बन. किती कार्बन? याला म्हणतो आपण आयसोहेक्झेन. काय म्हणतो त्याला आपण? कळाले? असा हेक्झेन ज्याच्यामध्ये काय एक ब्रांच आहे. आलंय का? कळलंय का? जर एक ब्रांच असेल IUPAC नेम मध्ये काय आपण त्याला कसं लिहिणार? बोला. 3 मिथाइल पेंटेन. 3 मिथाइल पेंटेन लिहिणार ना, स्ट्रेट चेन. पण जर त्याला कॉमन नेम मध्ये दिलं तर कसं लिहिणार आपण? आयसोहेक्झेन. कसं लिहिणार? आयसोहेक्झेन. कधी एक ब्रांच आली तर. मग सर समजा मल्टिपल ब्रांच असेल तर, फॉर एक्झाम्पल पाहिजे इथं लिहितो CH3, इथं लिहितो मी CH3. आलं का? कळलंय का? 2 ब्रांच आल्या. जर 2 ब्रांच आल्या त्याला लिहितो आपण निओ. काय लिहितो त्याला आपण? निओहेक्झेन. आलं का? ठीक आहे, आले, समजले, कळलंय का? एवढाच डिफरन्स आहे. अजून एक टर्ट एक असतं आपल्याकडे. ठीक आहे, आणि बरेचसे बाकीचे कॉमन नेम्स आहेत. जेवढे महत्वाचे कॉमन नेम्स आहेत मी सगळे तुम्हाला एकदम काय करेल? लिहून देईल. ठीक आहे, बाकीचे कंपाऊंड पण आहेत आपल्याकडे थोडेसे, की जे तुम्हाला कॉमन नेम दिलं जातं. मोस्ट ऑफ द कंपाऊंड मध्ये काय करतात, मुलांचे कॉमन नेम पाठ नसतात, त्याच्यामुळे ते देताना कॉमन नेम देतात. ठीक आहे, त्यामुळे कॉमन नेम आपण पाहूया. आलं लक्षात? समजले? ठीक आहे, थोडासा पार्ट आहे तो आपण नंतर घेऊया. ठीक आहे, सगळे कॉमन नेम एकत्र देतो मी तुम्हाला. 11 12 सगळं काय असेल ते. आयसोमेरिझम काय शिकायचं आपल्याला? आयसोमेरिझम. आता आयसो शब्दाचा अर्थ काय होतो? सेम. आयसो म्हणजेच काय? सेम. आणि मेरिझम म्हणजे स्ट्रक्चर. ओके, आयसोमेरिझम. आयसो म्हणजे काय? सेम. आणि मेरिझम म्हणजे काय? स्ट्रक्चर. ओके, आयसोमेरिझम म्हणजे काय? काही कंपाऊंड असे असतात की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. काय असतो त्यांचा? काय असतो? सेम. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु त्यांचे स्ट्रक्चर्स काय होतात? वेगवेगळे येतात. त्यांचे स्ट्रक्चर्स काय होतात? वेगवेगळे येतात. ठीक आहे, कंपाऊंड मध्ये काय असतं की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो कंपाऊंडचा, परंतु त्यांचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो मात्र काय असतो? वेगवेगळा असतो. आणि असे कंपाऊंड की दोज हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आयसोमेरिझम. काय म्हणतो त्यांना आपण? आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? आणि तिचं फिनॉमिनन की एकपेक्षा जास्त किंवा तो हे जी काय म्हणतो आपण हे जी कन्सेप्ट आहे, ठीक आहे, की एकाच कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहे, या कन्सेप्टला आपण म्हणतो आयसोमेरिझम. काय म्हणतो त्यांना आपण? आयसोमेरिझम. आणि जे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात त्यांना काय म्हणतो आपण? आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? आयसोमर. मग हे वेगवेगळ्या टाईपचे आयसोमर आहे. बेसिकली आयसोमेरिझम जर म्हणलं तर 2 प्रकारचे आयसोमेरिझम सापडतात. पहिलं असतं स्ट्रक्चरल बेसिसवर आणि दुसरं असतं स्टिरिओ बेसिसवर. दुसरं काय असतं? सर मग काय फरक आहे यांच्यामध्ये? आता पहा, समजा तुम्ही जो कंपाऊंड दिलाय त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम असणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? दोघांमध्येही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार? सेम. सेम असेल तर काय म्हणणार त्याला आपण? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, एवढंच म्हणणार ना. परंतु त्यांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि स्ट्रक्चर वेगळे, मग काय म्हणणार त्यांना आपण? आयसोमर्स. काय म्हणणार त्यांना आपण? काय म्हणणार त्यांना?
ठीक आहे. मग आयसोमर्स दोन प्रकारचे असतात. पहिला कोणता? स्ट्रक्चरल, आणि दुसरा कोणता? स्टिरिओ. आता स्टिरिओ कोणाला म्हणायचं आणि स्ट्रक्चरल आयसोमर कोणाला म्हणायचं? आपण याच्या आधी एक कन्सेप्ट शिकलो, IUPAC शिकलो का? दिलेल्या कंपाऊंडचं नाव जर सारखं असेल, दिलेल्या कंपाऊंडचं म्हणजे स्ट्रक्चर आहेत वेगवेगळे, स्ट्रक्चर्स आहेत वेगवेगळे, स्ट्रक्चर कसे आहेत? वेगवेगळे, परंतु IUPAC नेम सेम आहे. स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत परंतु IUPAC नेम काय आहे? असं जर असेल की स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत आणि IUPAC नेम पण काय आहे? सेम आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, IUPAC नेम सेम आणि स्ट्रक्चर मात्र वेगळे, असं जर असेल त्यांना म्हणतो आपण स्टिरिओ आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? IUPAC नेम काय असतं यांच्यामध्ये? सेम असतं, त्यांना काय म्हणतो आपण? स्टिरिओ आयसोमर. काय म्हणतो त्यांना आपण? मग ह्याच्यामध्ये फरक काय पडतो सर? मग समजा IUPAC सेम आहे, बरोबर, मॉलिक्युलर सेम आहे, मग स्ट्रक्चर वेगवेगळं कसं येईल? बरोबर, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, जसं की हा कार्बन आहे, ह्याच्या एका बाजूला मी लावतो CL, दुसऱ्या बाजूला Br फॉर एक्झाम्पल H, आणि इकडे लावलं CH3. आले? आता पहा याच्याच उलट, कार्बन CL Br CH3 आणि H. काय बदललं रे? काय बदललं? दोघांचं नाव सारखं येईल का? काय करणार? दोन कार्बनची चेन, बोला, दोन कार्बनवाला इथेन, कोण लागलं त्याला? 1 ब्रोमो 1 क्लोरो इथेन, बरोबर का? आणि खालच्याचं नाव काय? सेम, इकडून चेन फक्त आहे का? नंबर हाच येणार ना, 1 2, 1 ब्रोमो 1 क्लोरो, काय म्हणणार त्याला? इथेन. आलं का? दोघांचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे का? फॉर्म्युला पॉवर, मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहूयात पहिल्यांदा. पहा, पहिल्यामध्ये किती कार्बन आहेत? 1 आणि 2. हायड्रोजन किती आहेत बरं? 3 आणि 4, बरोबर, आणि क्लोरीन किती? 1. ब्रोमीन किती? 1. खाली या, पहा, कार्बन किती? 2. कार्बन किती? 2. हायड्रोजन 4, 3 आणि हा 1 4, बरोबर, क्लोरीन 1, ब्रोमीन 1. आलं का? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. जय सर, त्याच्यात नाहीये, ह्याच्यात आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का? IUPAC नेम सेम आहे पण स्ट्रक्चर सेम आहे का? स्ट्रक्चर सेम आहे का? नाही. इकडे पहा, हायड्रोजन कुठे आहे? या बाजूला. खाली हायड्रोजन कुठे आहे? हो, उलट, हायड्रोजन कुठे आहे? या बाजूला. हायड्रोजन कुठे आहे? या बाजूला. हायड्रोजनची पोझिशन काय आहे? चेंज आहे. किंवा मग CH3 ची पोझिशन काय आहे? वेगवेगळी. म्हणजे जर पोझिशन मध्ये फरक असेल, पोझिशन मध्ये फरक असेल परंतु त्यांचा IUPAC नेम सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय आहे? सेम आहे. IUPAC पण काय आहे? सेम आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, IUPAC सेम आहे, पण स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. त्यांना म्हणतो आपण स्टिरिओ आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? हे इन डेप्थ आपल्याला व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं? कॉन्फॉर्मेशन आयसोमर्स किंवा कॉन्फिगरेशन मध्ये 2 येतात, ऑप्टिकल आयसोमर, जॉमेट्रिकल आयसोमर, काय असतं, अरेंजमेंट कशी बदलते. ओके, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, आले लक्षात? कळाले? पहिले हे लक्षात घ्या, स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, IUPAC सेम, स्ट्रक्चर काय असतं? स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? डिफरंट असतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? आले का? अहो, समजलंय का? जाऊ का पुढे? नेक्स्ट, त्याच्या ऑपोजिट इकडे या, स्ट्रक्चर मध्ये. स्ट्रक्चर मध्ये काय असतं पहा, पहिली गोष्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. का बरं? जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नसेल तर काय होईल? समजा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाहीये, मग आयसोमर्स नसणार ते, बरोबर. इथून पुढे येतोय ना, इथं यायची कंडिशन काय आहे? हे सेम पाहिजे, बरोबर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, IUPAC नेम काय? डिफरंट. IUPAC नेम काय आहे? डिफरंट. थर्ड, IUPAC नेम डिफरंट आहे आणि स्ट्रक्चर काय असणार? स्ट्रक्चर पण डिफरंट. स्ट्रक्चर काय असणार? स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रक्चरल आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? स्ट्रक्चरल आयसोमर. काय म्हणतो त्यांना आपण? स्ट्रक्चरल आयसोमर. जर
मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, IUPAC सेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट, त्याला काय म्हणतो आपण स्टिरिओ आयसोमर्स. परंतु मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, IUPAC डिफरंट, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट, तर असं काय असेल तर त्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चरल आयसोमर. काय म्हणतो त्याला आपण. आता ते झाले स्टिरिओ आयसोमरचे टाईप, हे झाले स्ट्रक्चरल आयसोमरचे टाईप. ठीक आहे, आपल्याला आज हे सगळे पाहिजेत बऱ्यापैकी पाहूयात. ठीक आहे, पहिला काय आपल्याकडे चेन आयसोमर. कोण आहे पहिल्यांदा. ओके, आता चेन आयसोमर मध्ये काय असतं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, पुढे दुसरा काय आहे आपला, तिसरा काय आहे, चौथा काय आहे मेटामेरिझम, पाचवं काय आहे टॉटोमेरिझम, सहावं काय आहे रिंग चेन आयसोमेरिझम. रिंग चेन पहिलं काय आहे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं. पहिलं काय आहे, दुसरं पोझिशन आयसोमेरिझम, तिसरं फंक्शनल आयसोमेरिझम, चौथं, पाचवं टॉटोमेरिझम आणि सहावं रिंग चेन आयसोमेरिझम. समजले. आले, हे झाले 6 टाईप कोणाचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आलंय का, नक्की समजले 100%. लिहून घ्यायचं, आयसोमर हेडिंग टाकायचं स्टिरिओ, शेजारी एक्सप्लेनेशन खाली लिहायचं तर खाली लिहा आणि मग वाटलंच तर तुम्ही हा चार्ट काढू शकता. काढून घ्यायचा, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पॉज करायचे का कंटिन्यू ठेव, कर पॉज कर. नेक्स्ट, आता पहिला काय होता आपल्याकडे, बोला चेन आयसोमर. काय होता पहिला आपल्याकडे, चेन आयसोमेरिझम, बरोबर. दुसरा काय होता, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा रिंग चेन, बरोबर. असे होते आपले टोटल 6. ठीक आहे, पहिला काय होता चेन आयसोमर. पहा, चेन आयसोमर्स कोणाला म्हणायचं, द आयसोमर्स that have same molecular formula, same. हा झोप कोणी बरं असं एकदम झोपेत म्हणलं, तूच ना. हो, आयसोमर्स दॅट हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. बट different chains is known as chain isomers. त्यालाच काय म्हणतो आपण. ठीक आहे, त्यांचा काय असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, बट डिफरंट काय असतो, चेन त्यांची काय असते वेगवेगळी असते. चेन काय असते त्यांची वेगवेगळे. तुम्ही लिहा, मी जातो मग. वेळ देतो ना लिहायला, मग कशाला गडबड करतो. ठीक आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहा, नाव घ्या, काय नाव आहे, 1 2 3 4, 4 कार्बनवाला. किती कार्बन आले, 4 कार्बनवाला. आणि समजा असं स्ट्रक्चर आहे तुमच्याकडे एक, बोला नाव सांगा. 3 मिथाइल 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटेन, बरोबर ना. अहो नक्की का, 100%. ओके, यालाच काय म्हणतो आपण आयसो. काय म्हणतो आपण 1 2 3 4 आयसो ब्युटेन. काय म्हणणार त्याला आपण, नाही आयसो पेंटेन. 1 2 3 4 5 कार्बन ना, मग काय म्हणणार आयसो ब्युटेन. पाहूयात आपण, टेन्शन नको घेऊ. याला काय म्हणायचं, 1 2 3 4 एन ब्युटेन. स्ट्रेट असेल तर एन ब्युटेन, ब्रांच असेल तर आयसो, 2 ब्रांच असेल तर निओ, आणि 2 पेक्षा 3 ब्रांच असेल तर टर्ट. काय म्हणतो त्याला आपण टर्ट. काय म्हणतो त्याला आपण टर्ट. ठीक आहे, आलंय. आता IUPAC नुसार आता पहिल्यांदा आपल्याला चेक काय करायचंय, दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का पाहूयात. पहा किती कार्बन, 1 2 3 4, C4. एच बोला किती, H10. ऑब्विसली ब्युटेन आहे 10 असतात. कार्बन बोला 1 2 3 आणि थांबा, काय चुकलं का. ओके, असं घ्या, संपला विषय. हा, C5H12. ठीक आहे, आता बरोबर येईल का, 1 2 3 4 आणि C5H नाही. चेक करा, इथं किती 3,
4 5 6 7 8 9 10 11 आले का 12. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला याचा C6C5H12. याचा काय आला C5. परंतु स्ट्रक्चर पहा बरं, एक कसा आहे स्ट्रेट चेन आहे आणि एक काय त्याला ब्रांच आहे. असं जर असेल पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम परंतु चेन कशी आहे, ही स्ट्रेट चेन, ही कशी आहे ब्रांच चेन आहे का. चेन मध्ये काय दोघांच्या डिफरंट आहे, चेन काय दोघांच्या डिफरंट आहे. त्यांना काय म्हणणार आपण, काय म्हणणार त्यांना आपण, अहो काय म्हणणार त्यांना आपण. समजलंय चेन आयसोमर काय असतं, नक्की कळाले. घेऊ का पुढे एक्झाम्पल देऊ. पहा जसं की नको जा घरी. बोला, हे ती का आयसोमर्स आहेत का, चेन आयसोमर्स आहेत का, नक्की का. पहा पहिला जर पाहिला, पहिल्यामध्ये पहा किती कार्बन 1 2 3 4 5 6 C6H किती 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. खाली बोला C6H14, विषयच नाही. आणि इथं बोला 1 2 3 4 5 6 आणि झाले का, किती झाले H. संपला विषय. हे आहे का, आता आहे का, नक्की का. C6H. पहा बरं, तिघांच्या चेन वेगवेगळा आहे. अहो आहे का. पहिल्याला एक ब्रांच आहे पण तो इथं इथाईल आहे, दुसऱ्याला ब्रांच नाही तो सरळ आहे, आणि तिसऱ्याला ब्रांच आहे पण तो कसा आहे मिथाईल आहे. आलंय का, नक्की समजले, नक्की कळाले 100%. यांना काय म्हणतो आपण चेन आयसोमर. काय म्हणतो यांना आपण चेन आयसोमर. नेक्स्ट काय आपल्याकडे दुसरं, बोला सेकंड काय आपल्याकडे. ठीक आहे, इकडे घेऊ का, कोपऱ्याला घेतो, विषयच नको गडबड नाही. बोला दुसरं काय आपल्याकडे. पोझिशन आयसोमर्स. आता पोझिशन मध्ये काय असतं, बरोबर पोझिशन मध्ये काय असतं पहा, तर द आयसोमर्स दॅट हॅव, बोला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट different position of branch, different position of branches or functional group. यांची पोझिशन काय असते, वेगवेगळे असते. डिफरंट पोझिशन ऑफ ब्रांचेस और फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज, बोला काय म्हणतो त्याला आपण, पोझिशन आयसोमेरिझम. काय म्हणतो त्याला आपण, पोझिशन आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम. अशा हा जो फिनॉमिनॉन आहे याला काय म्हणतो आपण, पोझिशन आयसोमेरिझम. आलं का, अवकळतंय का. फॉर एक्झाम्पल पहा, जसं की काही, जसं की 1 2 3 4 5, ठीक आहे, ही झाली एक ब्रांच. 1 2 3 4 5, इथे झाली दुसरी ब्रांच. पहा बरं, पहिल्याला ब्रांचिंग कितव्या कार्बनला आहे बरं, कितव्याला आहे, कितव्याला आहे का नक्की, तिसऱ्याला आहे का 100%. कुठं तिसऱ्याला आहे, हा 1 2 3 कितव्याला आहे. पण आधी पाहिलं का मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का, नाही. मग चेक करा की मॉलिक्युलर फॉर्म्युला काय पाहिजे, सेम पाहिजे. पहा बरं, सी किती 1 2 3 4 5 6 7, H किती, हा 16, बरोबर का.
खाली बोला बोला बरं. 1 2 3 4 5 6 7. हायड्रोजन 16. बरोबर का? पहिल्याला पहा बरं. 1 2 3 4 5 6. बोला नाव काय? ह्याचं नाव सांगा. नाव काय याचं? 3 मिथाइल 3 मिथाइल हेक्झेन. ती लई इंक भरू नका, चुकून माझ्या अंगावर पडली ना मग मी बोलल काहीतरी तुम्हाला. 1 2 3 4. 1 2 3. नाही हो, चुकलं आपलं का? बरोबर आहे. थांबा जरा, आता पहा. आता बोला, आता नाव सांगा. हा 3 मिथाइल पेंटेन. 3 मिथाइल. नसल झेपत बाहेर जा. 3 मिथाइल पेंटेन आहे ना. हा C6H12. C6H12. खाली पण C6H14. ठीक आहे. बोला खालच्याचं नाव सांगा. 2 मिथाइल पेंटेन. 2 मिथाइल. सर काय जास्त जेवले काय आज? असं काय करताय? ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, पहा वरचं काय 3 मिथाइल पेंटेन आणि खालचं काय 2 मिथाइल पेंटेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. स्ट्रक्चरल IUPAC नेम वेगळं आहे. स्ट्रक्चर काय आहे वेगळं आहे. याचा अर्थ दोघं काय आहेत? आयसोमर आहेत. दोघं काय आहेत? आयसोमर. आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर पहिल्यामध्ये ब्रांच कितव्या कार्बनला आहे आणि दुसऱ्यामध्ये ब्रांच कितव्या कार्बनला आहे? दुसऱ्या. कितव्या कार्बनला आहे? दुसऱ्या. वरती तिसऱ्या. आहे का? पोझिशन बदलली का? डिफरंट पोझिशन कोणाची? ब्रांचिंगची. आहे का? नक्की का? त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्यांना आपण? पोझिशन आयसोमर्स. नक्की का? 100% समजले. नक्की का? जाऊ का पुढे? ठीक आहे, मग पहा बरं. आता सांगा बरं मला मग हे बोला बरं. आहेत का? काय आहेत बरं दोघं? नक्की का? नाही येत का बरं? बोला वरती किती फॉर्म्युला बोला. C1 2 3 4 5 6. C6H नाही का? 14. C6H14 O. बरोबर का? वरचा फॉर्म्युला. खालचा फॉर्म्युला काय? 1 2 3 4 5. C5H12 आणि O. आहे का मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम? मग ते आहेत का आयसोमर्स? मग ते आहेत का पोझिशन आयसोमर्स? नाही आहेत. समजलंय का? आलंय का? डिफरन्स कळलाय. परंतु जर त्यांनी असं दिलेलं असेल, कसं सर? पहा OH नको, OH आत्ताच झाला ना, दुसरा घेऊयात कोणतरी. Cl. ठीक आहे, Cl. आता सांगा बरं, आहे का? आता सांगा, आहे का? 100% नाहीये. नक्की का? चेक करू का? ठीक आहे. गरज आहे? गरज आहे. 1 2 3 4 5 6. C6H नाही. 13 Cl. बरोबर ना? इथं आला ना, हायड्रोजनची एक जागा घेतली. खाली बोला. C1 2 3 4 5 6. C6H13 आणि अरे चा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे. मग आहे का? का नाहीये? मग इथं काय बरं दुसरं? पा बरं, समजा तो पोझिशन नसेल तर काय असू शकतो बरं? पोझिशन वेगवेगळे आहे का? नाही. इथं पा बरं, इथं कुठं अशी ब्रांच लागली का? नाही. त्याची पोझिशन पाहिजे ना.
ब्रांच मध्ये काय पोझिशन आयसोमर मध्ये काय पाहतो आपण, पोझिशन पाहतो. काय पाहतो? पण इथं पहा ना, इथं ब्रांच दुसरीकडे कुठं आली का? नाही आली. ब्रांच आली का? नाही आली. म्हणजे तो जर असा असता पहा तर काय झाला असता, पोझिशन आयसोमर. काय झाला असता हा? पोझिशन. का? याला एक ब्रांच, याला एक ब्रांच, याला एक सीएल, याला एक सीएल, दोघांची पोझिशन वेगवेगळी, झाला पोझिशन आयसोमर. परंतु इथं स्ट्रक्चर काय दिलंय, असं दिलंय. अहो दिलंय का? नक्की का? म्हणजे डिफरंट काय रे दोघांच्या? चेन वेगळी आहे ना. ही काय स्ट्रेट चेन, ही कशी आहे? ब्रांच चेन. म्हणजे हे दोघं काय आहेत? अहो चेन वेगळी आहे म्हटल्यावर चेन आयसोमर. काय आहेत ते? समजलंय का? गडबड करायची, गडबड करायची नाही. मग सर असं झालं समजा पोझिशन आणि चेन दोन्ही आले, मग ठीक आहे, ओळखायचं कसं की पोझिशन आयसोमर आहे का चेन आयसोमर आहे? ठीक आहे, सांगतो. पहा, जसं की पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊयात. 1 2 3 4 5. ठीक आहे, इथं काय झालं तुमचा सीएल लावूयात आपण. ठीक आहे, 1 2 3 4 5 सीएल. 1 2 3 4 5. पहा बरं, 4 5 आहे का? आहे का? आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, जर व्यवस्थित पाहिलं तर पहा, इथे एक ब्रांच होती, याची सीएल ची पोझिशन बदलून कुठे गेली आहे? इकडे गेली. म्हणजे हा काय? हा काय आहे? परंतु इकडे पहा बरं, चेन पण आहे का? तो इथं स्ट्रेट चेन, इथे एक ब्रांच लागली सीएल ची, लागली ना, सीएल मध्ये आला. मग हा काय झाला आणि काय झाला? मग प्रायोरिटी कोणाला द्यायची? जसं आपण IUPAC नेम मध्ये देतो तो पहा, बी आधी येतो अल्फाबेट मध्ये, म्हणून बी ला प्रायोरिटी, नंतर सी ला प्रायोरिटी. बरोबर, मिथाइल त्याला आधी ई ला, नंतर. तसं इथं पण लक्षात ठेवा, आधी प्रायोरिटी तुमची सी ला, अल्फाबेटचा संबंध नाही, इथं आयसोमरची प्रायोरिटी आहे. ठीक आहे, पण इथं आयसोमरची प्रायोरिटी काय आहे? जर चेन आणि पोझिशन दोन्ही असेल तर सी ला प्रायोरिटी जास्त कोणापेक्षा? पोझिशन पेक्षा. सी ला प्रायोरिटी जास्त कोणापेक्षा? पी पेक्षा. समजलंय? नक्की कळालंय का? 100% आले. प्रायोरिटी कोणाला? समजा ऑप्शन दिले त्यांनी खाली, एकामध्ये दिलंय चेन, दुसऱ्यामध्ये दिलंय जॉमेट्री, तिसऱ्यामध्ये दिलंय पोझिशन, चौथ्यामध्ये दिलंय फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो टॉटोमेरिझम. तुम्हाला कळतंय की जो कंपाऊंड आहे तो पोझिशन पण आहे आणि चेन पण आहे. मग त्यावेळेस आन्सर काय टिक करायचं? चेन टिक करायचं. पोझिशन पेक्षा चेन काय जास्त ॲक्युरेट आहे. आणि पण ऑप्शन असे असतील की चेन प्लस पोझिशन, ओके, टॉटोमेरिझम, मॅटामेरिझम, चेन प्लस जॉमेट्री. ठीक आहे, तर त्यावेळेस ऑप्शन काय चूज करायचे? दोन्ही असतील तर मग चेन आणि पोझिशन दोन्ही चूज करायचे. समजलंय? आलंय का? नक्की समजलंय? 100% घेता का लिहून? घ्या बरं लिहून, पटकन घ्या. मग ठीक आहे, आता आपल्याला चेक करायचं की हे कोणत्या टाईपचे आयसोमर आहेत. तर प्रत्येक वेळेस आपण चेन लावत बसणार किंवा ते चेक करत बसणार गरज नाही. आपल्याकडे एक ट्रिक आहे. काय? मॅजिक नंबर ट्रिक, किंवा त्याला आपण XY ट्रिक असं पण म्हणूयात. ठीक आहे, तुम्हाला AB मानायचं AB माना, CD मानायचं CD माना, काय फरक नाही. ठीक आहे, X इज इक्वल टू काय आहे? नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ, आणि Y इक्वल टू काय आहे? नंबर ऑफ ब्रांचेस, नंबर ऑफ. If the magic number is same, जर दोन स्ट्रक्चरचा मॅजिक नंबर सेम आला, जर दोन स्ट्रक्चरचा मॅजिक नंबर काय आला? सेम आला, देन इट इज चेन आयसोमर. मग तो काय असतो? आणि जर डिफरंट आला तर पोझिशन आयसोमर. डिफरंट आला तर फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काढले पहा, पहिलं काय आलंय? हे तुमचं चेन आयसोमर. ठीक आहे, आपण करून बघूयात. पहा, कार्बन किती? 1 2 3 4. किती कार्बन? आणि थांबा, काहीतरी चुकलं, एक मिनिट थांबा. उलटा आर सेम, देन इट इज पोझिशन आयसोमर. आता बरोबर आहे. अँड इफ इट इज सेम, जर तो सेम असेल तर देन बोला चेन आयसोमर.
थांबा, सेम अँड इफ इट इज डिफरंट, सर लय जेवलेत आज. अँड इफ इट इज डिफरंट देन चेन आयसोमर. समजले आता बरोबर आहे का? चेक करा बरं. नक्की? ठीक आहे, पाहूया आता आपण. पहा पहिल्यामध्ये बोला, कार्बन किती? 1 2 3 4 आणि ब्रांचेस काहीच नाही म्हणजे 0. इकडे पहा बरं, 1 2 3 किती ब्रांच, सॉरी किती कार्बन? 4 कार्बन, वरचा 4. आणि नंबर ऑफ ब्रांच 40 41 सेम आलं का? हा काय आला 40, हा किती आला 41. जर डिफरंट असेल तर काय असतो? म्हणजे हा काय तुमचा आहे का? नक्की का? खाली पहा आता, 1 2 3 4 5 आणि किती कार्बन आले? ब्रांच किती? म्हणजे 61. 1 2 3 4 5 आणि 6 आणि ब्रांच आहे का? हे दोघं काय आहेत? सोपं आहे का? मग एवढं विचार करायची गरज आहे का? ठीक आहे, खाली येऊयात. पहा बरं, 1 2 3 कार्बन किती? ब्रांच किती? हो थांबा थांबा, किती? 1 2 3 कार्बन किती झाले? 3 झाले. आणि ब्रांच पहा बरं आहे का? नाहीये म्हणजे 0. इथे बोला 1 2 3 आणि ब्रांच किती? मग आहे का? मग हा काय झाला? आहे का? बरोबर आहे का? नक्की का? हा काय आहे? पोझिशन आयसोमेरिझम. जाऊ का पुढे? पुढे पहा, नेक्स्ट. काय होतंय? मग असं काय करत? गुणगुण गुणगुण नका ना करू. इकडे 1 2 3 4 5 कार्बन किती आले? ब्रांच किती आली? 51. इकडे पहा बरं, 1 2 3 4 5 ब्रांच किती? म्हणजे कोणती? इथे बोला 1 2 3 4 5 आणि 6 आपण कार्बन आहे का कार्बन? नक्की किती आले? 6. आणि ब्रांच इकडे किती? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे आले का? नक्की का? प्रायोरिटी द्यायची आपल्याला, ते पाठ करायची गरज नाही, डायरेक्ट हा काढायचं, याची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, डायरेक्ट हे काढायचं, सिंपल. समजतंय का? नक्की का? खाली बोला 1 2 3 4 4 आणि ब्रांच 1 आहे ना. इथे बोला 1 2 3 आणि 1 ब्रांच म्हणजे घ्या लिहून. OH ची पण ब्रांचच आहे ना ही? हो, मग ही ब्रांचच झाली. हा स्टेट चेन मध्ये आला. घ्या पटकन. इकडचं पुसू का? हे शॉर्टकट लिहून घ्या सगळं आधी. कस करायचे? राहू दे राहू दे. काय होतंय? तू काढतोय आवाज, दिसतंय. हे झाले का मधलं? झाले?
पहा नेक्स्ट काय आपल्याकडे मेटामर्स. काय आपल्याकडे मेटामर्स. पहा मेटामर्स काय असतं तर पहा द आयसोमर्स किंवा द कंपाउंड्स having same molecular formula, काय सेम असतो बट डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ ॲटम, डिफरंट इन अरेंजमेंट ऑफ ॲटम और ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स. ठीक आहे, मॉलिक्युल्स अराउंड दी ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप. ओके, म्हणजे काय, जसं की पहा तुम्हाला इथे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप दिलेत का. ठीक आहे, घेतो ना, थांब ना, गडबड सगळं होणार. ठीक आहे, ली तुला जायचंय. ट्रेन आहे का तुझी, आहे का, बरं मला वाटलं आहे. ठीक आहे, ज्यांचा काय असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु जो ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप आहे, ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, हे जे फंक्शनल ग्रुप आहे पहा याच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असतात. काय असतात यांच्या, आता ह्याच्यामध्ये अल्डिहाइड येईल का, अल्डिहाइडच्या एका बाजूला एच असतो कंपल्सरी, बरोबर. हा ब्रिजिंग मध्ये येणार, दोन वेगवेगळ्या कंपाऊंडला जोडणारा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय म्हणतो आपण, ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल का ब्रिजिंग वाला, तो ब्रिजिंग नसणार आहे, तो टर्मिनलला असतो. किंवा OH असेल का असा, CH3C डबल बॉन्ड OH असेल का, नाही. ह्याच्या पुढे इकडे कंपाऊंड लागतो का. ब्रिज म्हणजे काय, दोन वेगळ्या गोष्टींना मधून कनेक्ट कर, बरोबर ना. दुवा जोडणारा दोन, माहिती ना तुम्हाला, कॉलेजला असतं, भेटेल तुम्हाला. ठीक आहे, आले असं असतं. ठीक आहे, हे काय झाले सगळे तुमचे ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप. काय झाले सगळे ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, मग आता पहा ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूला, तिला कळलंच नाही, जाऊ दे, अशीच 10वी पास झाली. ठीक आहे, पहा या ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूला असणारे फंक्शनल ग्रुप काय असतात, वेगवेगळे. काय असतात ते, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, सेम असतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, सेम असतो. काय असतो, यशला माहिती, यशनी काम केले ब्रिजिंगची, आहे ना, खोटं नको बोलू, मला माहिती बाळा. 1 2 ठीक आहे, आले. किंवा आणि दुसरा पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप कोण आहे रे, इथर कोण आहे. हा, एक महत्वाचं, खाली लिहितो, नको नंतर लिहितो. जो ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप आहे तो मात्र काय पाहिजे, इथं सारखा पाहिजे. काय पाहिजे तो, म्हणजे इथं अल्डिहाइड आहे खाली कीटोन आहे असं चालणार नाही, किंवा इथे ईस्टर आहे खाली कीटोन आहे असं चालणार नाही. दोन्ही ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप जर तुम्हाला काढायचे असेल तर दोन्ही कंपाऊंड मध्ये तुमचा ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप आहे तो कसा पाहिजे, सारखा. कसा पाहिजे, सारखा पाहिजे. ठीक आहे, आता पहा तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं या ऑक्सिजनच्या या साईडला किती कार्बन, ओके, फॉर्म्युला काढू पहिल्यांदा आपण, आणि या साईडला 2 कार्बन. ठीक आहे, टोटल कार्बन C4. बोला पुढे H12 कसा असेल, H9O बरोबर का H8 3 4 5 बरोबर ना, 6 7 8 10 आले, नक्की होय. थांबा, CH3 हो होऊ दे, बरोबर. 3 आणि 3 3 आणि 2 5 आणि 5 आणि 5 15. ठीक आहे, C4H10 हो
C4H10 खालच्याचा फॉर्म्युला काढा बरं. 1 2 3 4 किती आला H10 तुम्हाला माहिती येणार रे आले का ठीक आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर जो ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप आहे कोण आहे तुमचा ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप इथर. कोण आहे ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप इथर. त्या इथरच्या या बाजूला किती कार्बन आणि या बाजूला किती कार्बन म्हणजे 2 2 किती आहे दोघांकडे बोलला असतो जाऊ दे व्हिडिओ चालू आहे म्हणून नको पॉज नाही करायचा बस लय पॉज झालाय आज लय टाइमपास झाला इकडे पहा. आणि या ऑक्सिजनच्या बाजूला पहा किती 1 2 3 आणि इकडे किती आहे का म्हणजे काय डिफरंट आहे रे फक्त अरेंजमेंट ऑफ ॲटमवर तुमच्या फक्त जे काय शेजारचे ॲटम्स आहेत त्यांची अरेंजमेंट काय झाली बदलली मतलब ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप बदललाय का नाही बदलला तो सारखाच आहे बरोबर. दिशा हसू नको ते म्हणून हसले ठीक आहे आले. मात्र कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडचे जे ॲटम्स ते मात्र कसे आहेत वेगवेगळे आहेत. कसे आहेत ते वेगवेगळे. असं जर असेल त्यांना काय म्हणतो आपण ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो असे हे सगळे येऊ शकतात. जसं की पहा बरं आता हा आहे का मला सांगा फक्त तुम्ही आहे का अरे येड्या कम्पेअरला मॉलिक्युल तर देऊ दे कोणासोबत कम्पेअर करतो त्याची जोडी नको का करा बरं आहे का नाही बरोबर. NH ची या बाजूला किती कार्बन 1 2 आणि त्या साईडला म्हणजे 3 2 आणि 1 इकडे मात्र किती आहेत 1 2 1 2. पहिली गोष्ट त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येणार नाही. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आला नाही याचा अर्थ ते आयसोमर असतील का आयसोमर नाही म्हणजे मेटामर असतील का नाही संबंधच नाही पुढे त्यांचा. समजलंय का आलंय का. फक्त इथे एक इम्पॉर्टंट नोट घ्या काय तर पहा लक्षात घ्या लिहू नका लगेच अय बाई लिहू नको ना मावशे त्याच्यात हसायचं आहे काय आता काय जोक झाला सांग राहू दे काय जोक झाला असं हसणाऱ्याला काय म्हणतात माहिती ना जोक झाला तर आज उगत हा हा बावळट जोक तर झाला नाही पहा नोट काय द ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप in metamers must be सेम कसे पाहिजे ते मग डिफरंट असेल तर पुढची केस फंक्शनल आयसोमर येणार तिथे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम तिथे होणार आहे आपलं. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप काय पाहिजे मात्र मेटामर्स मध्ये कसे पाहिजे ते म्हणजे NH आहे तर दुसऱ्या मॉलिक्युल मध्ये पण NH तिसऱ्या मॉलिक्युल समजा तिघांचा असेल तर तिघांमध्ये पण काय पाहिजे समजा C डबल बॉन्ड O असेल तर तिन्ही मॉलिक्युल मध्ये किती पाहिजे समजा 5 जणांमध्ये कंपॅरिझन तर 5 मध्ये काय पाहिजे आलंय का समजलंय का नक्की. आता असंही होईल की पोझिशन आयसोमर पण असतील आणि चेन आयसोमर पण असेल आणि त्याच वेळी तो मेटामर पण असेल त्याच वेळेस जो काय असेल मग काय लावायची इथे प्रायोरिटी ऑर्डर काय लावायची ओके. पहा मग आता प्रायोरिटी ऑर्डर कशी आहे इथं लिहू का जमेल ना तिथून डायरेक्ट इथे कशाला इथंच लिहू खाली जागा आहे आपल्याकडं. पहा प्रायोरिटी ऑर्डर जास्त प्रायोरिटी कोणाला मेटामर कोणाला नंतर कोणाला चेन आयसोमरला आणि नंतर कोणाला मग अशी अशी होती ना चेन आणि पोझिशन काय नाही त्याच्या आधी फक्त हा जोडा आलंय का समजलंय का नक्की. म्हणजे ऑप्शन असे असतील वेगवेगळे चेन पोझिशन मेटामर टॉटोमेरिझम परंतु तुम्हाला दिसतंय की तो चेन पण आहे पोझिशन पण आहे मेटामर पण आहे त्यावेळी ऑप्शन काय काय निवडायचा. पण असं जर ऑप्शन असेल की चेन मेटामर चेन किंवा मेटामर ठीक आहे चेन पोझिशन चेन मेटामर चेन पोझिशन बरोबर
मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. त्यावेळेस काय निवडणार तुम्ही? मेटा आणि मेटामर आणि चेनला निवडायचं. ठीक आहे, याला तिघा असतील तर तिन्ही निवडायचे. समजलंय का? पॉसिबिलिटी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काय डाऊट? हे सॉल्विंगला जमेल का? हे वरचे 3 आणि खालचे 2 करा बरं, कंपॅरिझन आहेत का? वरच्या 3घांचं करा आणि खालच्या 2घांचं करा. पहिले 3 आहेत का? पहा बरं. पहिलं काय? फंक्शनल ग्रुप सांगा. फंक्शनल ग्रुप सांगा. इथर. तुमच्यामुळे मी पण विसरलो. इथर काय आहे? इथर काय आहे? इथर काय होते? शिवी नको देऊ बाळा मला. पा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहूया तिघांचा सेम येतोय का पहिल्यांदा. बोला. पहिल्यामध्ये सी 1 2 3 4 एच आणि इथे बोला बरं 1 2 3 4 आहे का? H10 आणि हा नसणार आहे. चेक करा. हा नाहीच आहे. 1 2 3 4 C4 3 आणि 3 6 7 8 9 10 असणार का? असणार का? नक्की का? नसल. चेक करा. इथं 3. इथे किती? CH3. इथे किती? येणार ना? नाही येणार. 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10 H10 आणि O आलं का? तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग काय डिफरंट आहे पहा बरं. तिघांच्या चेन वेगवेगळ्या आहेत का? बरोबर. किंवा फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगवेगळी आहे का? परंतु जो ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप आहे त्याचं काय आहे? दोन्ही साईडचे जे ग्रुप आहेत ते कसे आहेत? वेगवेगळे. कसे आहेत ते? वेगवेगळे. म्हणून जरी तिन्ही असले तरी पण प्रायोरिटी कोणाला? मेटामरला. समजलंय का? खाली पहा सेम. कोणता फंक्शनल ग्रुप? इस्टर. कोणता? कीटोन. बावळट. तो पण इस्टर नाही. कीटोन. काय हा? तुला काही वाटत? तू म्हणील सोडलं खडक वाचलं 100च्या 100 सगळं पाणी गेलो वाहून आपण सुद्धा. तुझ्या घरी. तुझं घर तिकडे आहे ना पुढं. आता नदी सोबत आपण जर इथून वाहून गेलो तर कुठं जाणार आपण? पुढे जाणार का नाही? तुझ्या घराच्या इकडं. तिकडं नाही इकडं म्हणतोय वेड्या. हळू. शेजारी ते अभ्यास करतात. तुमच्यासारखे नाहीत. पहा कीटोनच्या या बाजूला 1 कार्बन आणि इकडे कीटोनच्या या बाजूला 2 कार्बन आणि इकडे. समजले काय? वेगवेगळी आहे. फंक्शनल ग्रुप. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूला काय आहे? अरेंजमेंट जी ऍटमची ती वेगवेगळी आहे. फंक्शनल ग्रुप मात्र सेम आहे. त्याला काय म्हणतो आपण? मेटामर्स. काय म्हणतो त्याला आपण? घ्या पटकन फोटो काढून घ्या. अजून एक शिकवायचा फंक्शनल ग्रुप. संपलाय. टाइम संपला. चालेल. ठीक आहे. नंतर लिहून घ्याल. बरं घ्या लिहून घ्या. ठीक आहे. आता आपले कोणते कोणते राहिलेत? फंक्शनल आयसोमर, टॉटोमेरिझम आणि रिंग चेन. 3च राहिले ना? ठीक आहे. ते 3 आपण उद्या घेऊयात. ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थित लिहायचं. आजची जी होमवर्कची PDF आहे 10 प्रश्न आहेत. येऊन जातील. ते काय करायचे? लगेच सॉल्व्ह करून घ्यायचे. उद्या ते चेक करूयात आपण. चालेल? चालेल. चालतंय. ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघूया.